नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामधील बऱ्याचशा जिल्ह्यामधील तालुक्यामधील हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी जुलै महिना संपत आलेला मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी 29 जुलै 2026 रोजी बघायला मिळणार आहे। दुपारनंतर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकत असाल की पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागामध्ये या ठिकाणी आपण सुरुवात करूया। वसई विरार आहे, मुंबई आहे, मुंबई उपनगर, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा, वळूज, कराड, सातारा, भोर, पुणे, बारामती, दौंड, इंदापूर, चाकण, जुन्नर, अकोले, घोटी या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपल्या नाशिक आहे, मनमाड आहे, मालेगाव आहे, त्यानंतर इकडं नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो नंदुरबार आहे, त्यानंतर धुळे आहे, शिरपूर आहे, चोपडा आहे, त्यानंतर इकडं जळगाव आहे, रावेर आहे, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, त्यानंतर अंबळनेर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या ठिकाणी रडारवरती आपण बघू शकतो मित्रांनो, या ठिकाणी श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर दौंड, इंदापूर, जामखेड, त्यानंतर इकडं बार्शी आहे, जामखेड आहे, कैज आहे, माजलगाव, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, माजलगाव, परळी, वैजनाथ, परभणी, जिंतूर, त्यानंतर अहमदपूर, उदगीर, नांदेड, हिंगोली, बसव कल्याण, बिदर, लातूर, औसा, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्याचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तुम्ही जर मराठवाड्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सावधानता बाळगा, कारण की या भागामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवलेला आहे। रडारवर तुम्ही बघू शकत असाल। त्यानंतर इकडं सोलापूर आहे, त्यानंतर इकडं करमाळा आहे, त्यानंतर पंढरपूर, सांगोले, तुळजापूर, परळी, वैजनाथ, अक्कलकोट या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं देगलूर आहे, बिदर आहे, त्यानंतर नांदेड बघू शकत असाल मित्रांनो, नांदेड आहे, त्यानंतर इकडं नांदेड, अर्धापूर, मुखेड, नायगाव, पेठ, उमरी, भोकर, त्यानंतर इकडं धर्माबाद, भैसा, हिमायतनगर, देगलूर, मुखेड, बसमत, पूर्णा या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं गंगाखेड आहे, परभणी आहे, त्यानंतर इकडं जिंतूर आहे, परभणी, मंठा, शेलू या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे लोणार आहे, मेहकर आहे, जानेफळ, चिखली, बुलढाणा, मोताळा, नांदुरा, खामगाव, मलकापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज किंवा अतिवृष्टीचा इशारा या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर पांढरकवडा, घाटंजी, त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो पुसद आहे, उमरखेड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा आहे, मंगरुळपीर आहे, वाशिम आहे, त्यानंतर मूर्तिजापूर आहे, खामगाव, अकोला, दर्यापूर, मूर्तिजापूर, त्यानंतर इकडं वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा, कारंजा, लाड, त्यानंतर इकडं अकोट आहे या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अचलपूर, परतवाड्याचा जो प्रदेश आहे, अमरावतीचा जो प्रदेश, अमरावती, वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्हा आहे, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर इकडं बघू शकता मित्रांनो गोंदिया आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर इकडं चंद्रपूर आहे, या
भंडारा तुमसर या संपूर्ण पश्चिम पूर्व विदर्भातला जो भाग आहे मित्रांनो, या भागामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 29 जुलै 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.